सज्जनो, इथं तो म्हणतो इथं पूर्व दिशा कुठली आहे? तो नवरा बायकोकडे बघायला लागतो. ती सांगते ती पूर्व दिशा म्हणे. सज्जनो, इथं ज्या स्त्रीचं ऐकायला सांगितलंय त्या स्त्रीचं नाव काही वेगळंच आहे. परमार्थाच्या दृष्टीने त्या स्त्रीचं नाव आहे श्रद्धा, प्रिय नारी. श्रद्धा ज्याप्रमाणे आपल्या जीवनात आपण बळकट करू, श्रद्धेच्या आधाराने आपण जर जीवन जगू शकलो तर सज्जनो, ती श्रद्धाच आम्हाला आमच्या जीवनामध्ये तारून नेते. आमच्या बुद्धीचे सर्व संकल्प त्यावेळेला स्वाभाविकपणे संशय विरहित होतात. स्वामींचं स्वागत झालेलं आहे. आपण थोडासा जप करूयात. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. स्वामींचं आगमन झालेलं आहे. मला वाटतं सचिव सत्य श्रद्धा प्रिय नारी हे जे आपण सूत्रचिंतनाला घेत होतो, तर असे प्रयागराजचे स्वामी, जे मनाचा प्रयाग ज्यांचा झालेला आहे, असे जनार्दन स्वामी आश्रमाचे मुख्य स्वामी आज अत्यंत अकारण कृपा हेतूने कथेमध्ये आलेले आहेत. मी त्यांना सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो, मनोभावे वंदन करतो. त्यांना 2 मिनिटात तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही त्यावरती चिंतन कराल. आणि उद्या सकाळी आपण महादेव आणि माता पार्वतीच्या विवाहाची कथा ऐकणार आहोत. त्यामध्ये प्रिय नारी ती केवळ विवाह, सज्जनो, जर कशाने जात असेल तर संत दरस जी मी पात कटरई. आणि मला असं वाटतं की आज आमची कथा महादेवाला अत्यंत प्रिय वाटली, म्हणून संत दरस जी मी पात कटरई, संत दर्शनात झालं. आणि याने आमच्यासारख्या अनंत जीवांची पातक नष्ट होतील. गोस्वामीजी देखील आम्हाला हेच म्हणतात, देखी होई दुःख दारिद भंगा. असं तुमचं दरिद्र जीवनाची नष्ट करणारं संत दर्शन असतं. आणि अशा तीर्थपतीला जेव्हा रामानी बघितलं, असं तीर्थपती देखी सुहावा, सुखसागर रघुबर सुख पावा. तो सुखसागर देखील संत दर्शनाने अत्यंत सुखी होतो. सज्जनो, हे आहे मनाचं प्रयाग करणं. स्वामींबद्दलची माहिती त्यांचे अधिकारी
शिष्य सांगतील 2 मिनिटं नामस्मरण करूयात आणि मग आपण सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम राम सीताराम राम राम राजा राम 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 पवन तनया संकट हरना मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसो सुरभू सियावर रामचंद्र प्रिय त्याचा जय जयकार आपण सर्वजण करू. भारत माता की जय भारत माता की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय कृष्णेश्वर भगवान की जय आज के आनंद की जय पावन पवित्र पूर्ण ज्योतिर्लिंग भगवान कृष्णेश्वर महादेवांच्या पुण्यभूमीमध्ये भगवान सिद्धेश्वर महादेवांच्या पावन सानिध्यात आणि पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या या पवित्र कर्मभूमीमध्ये ज्या भूमीचं ऐतिहासिक महात्म्य आहेत अशा वेरूळ या पवित्र नगरीमध्ये जी भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची मूळ भूमी म्हणजे श्री क्षेत्र वेरूळ आहेत, ज्या भूमीमध्ये घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाबरोबर कैलास लेणी आपण ज्याला म्हणतो ती लेणी नसून भगवान महादेवाचं ते कैलास मंदिर आहेत, आजही जिथं शिवलिंग आहेत, अशा पवित्र भूमीमध्ये आज पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी या परंपरेचे विद्यमान बाबाजी पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज ज्यांचं शुभ आगमन या कथेमध्ये या ठिकाणी झालं. मी विशेष धन्यवाद चैतन्य गोशाळा ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी देईल की सर्व भक्तजनांच्या माध्यमातनं आदरणीय आचार्य श्री रवींद्र पाठक गुरुजी ज्यांची आपण सुंदर रामकथा या ठिकाणी संपन्न करताय आणि ही विशेषता आहे का 3.5 वर्षाच्या आत 12 ज्योतिर्लिंगांवरती आदरणीय गुरुजींची कथा आपण सर्वांनी संपन्न केली. ही 12वी कथा आपण घृष्णेश्वराच्या पुण्यभूमीमध्ये आपण संपन्न करताय. तसं एक तप पूर्ण करायला 12 वर्ष लागतात. आपण 3.5 वर्षामध्ये 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा करून एक तप पूर्ण केल्याचं पुण्य प्राप्त केलं. म्हणून मी सर्व आयोजकांना धन्यवाद देईल. आणि माहिती घेतल्यानंतर असं कळालं 13वी कथा आपली पशुपतीनाथला नेपाळमध्ये होते.
ही विशेषता आहे. शेवटी सर्व काही भगवंताच आहे. सब तेरा आहे, मेरा कुछ नाही. म्हणून 13वी कथा आपण पशुपतीनाथला करता ही विशेषता आहे. तसा जर विचार केला तर आदरणीय गुरुजींची संपूर्ण माहिती पूज्य स्वामीजींनी प्रथम घेतली. कारण वेरूळमध्ये कथा अनेक जण होतात, अनेक जण कथा पैसे कमावण्याकरता करतात, पण पाठक गुरुजींची कथा पैसे खर्च करण्याकरता आहेत, कमावण्याकरता नाही. आणि ही विशेषता आहेत का आदरणीय गुरुजींची स्वतःची कंपनी आहे आणि कंपनीत येणारं उत्पन्न जे असेल त्यातलं काही टक्के ते कथांकरता खर्च करतात. माझ्या मते महाराष्ट्रामध्ये तरी मी पहिला कथाकार बघतोय का जो स्वतःच्या उत्पन्नातलं खर्च करतो. म्हणून मी गुरुजींना धन्यवाद देईल. आणि लोक कथेतनं स्वतःचा संसार उभा करताय. हे स्वतःच्या संसारातनं हजारो लोकांचा संसार उभा करण्याचं काम करताय. आणि विशेषतः ही आहे का गोशाळा चालवताय. गोशाळा चालवणं इतकं सोपं नाहीये. लहान पोरं सांभाळणं गाय सांभाळणं बरोबर येते. आज आमच्याकडे सुद्धा गोशाळा आहेत. साधारण आज या संस्थांच्या माध्यमातनं साधारण 35 ते 40 ठिकाणी पूज्य स्वामीजी गोशाळा चालवतात. हजारो गायी आपल्याकडे आहेत. आणि ही एक विशेषता वाटली का गोशाळा चालवताना तुम्ही सर्व स्वदेशी गायींची सेवा करताय, म्हणून मनापासून धन्यवाद आहे. आम्ही पण प्रत्येक मठामध्ये गुरुजी सर्व स्वदेशी गायी ठेवलेल्या आहे. आणि आपल्या चैतन्य ट्रस्ट गोशाळेच्या माध्यमातनं सर्व स्वदेशी गायींची सेवा करण्याचा महान उपक्रम आपण करताय, त्याबद्दलही पण धन्यवाद आहे. कोरोनाच्या काळामध्ये घरामधील जो कर्तव्य दक्ष पुरुष कमावणारा पुरुष गेला, त्यांच्या घरामध्ये आपण प्रति महिन्याला 5-5 हजार रुपये देऊन ते कुटुंब सुद्धा उभं करण्याचं काम करताय, त्याबद्दल सुद्धा मनापासून धन्यवाद देईल. मी तर नक्कीच सांगल, पूज्य स्वामीजींनी सर्व बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं हा प्रपंचामधला ग्रहस्थ आश्रमामधला साधू माणूस आहे म्हणले. म्हणून तुम्हाला मनापासून या ठिकाणी धन्यवाद आहे. ही तुमच्यावरती तुमच्या गुरु महाराजांची कृपा आणि भक्तांचं सहकार्य आहे. मी आपल्या कार्याला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आपल्या हातून सनातन धर्माचं काम नक्कीच अशाच पद्धतीनं ते घडत राहो याकरता शुभेच्छा देत असताना पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामींची जी परंपरा आहे, आपण ज्या मठामध्ये आहोत, ही अनादी कालापासून हजारो वर्षाचा इतिहास असलेली परंपरा आहे. पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज विद्यमान स्थितीत आहेत. त्यांच्या अगोदर जगद्गुरु जनार्दन स्वामी होते. त्यांच्या अगोदर सद्गुरु नागाबाबा होते. आणि संन्यासाची बाल ब्रह्मचार्याची दिव्य गादी परंपरा चालत आलेली आहे. आणि या परंपरेनं समाजाला त्याग शिकवला. गुरुज्या गादीवरती जै संत उत्तराधिकारी असतात ते जीवनामध्ये अखंड फलहाराचं व्रत करतात. जेवण करत नाही, भाजी भाकर डाळ भात काहीच नाही, अखंड उपवास करायचे. आणि जे उपवासाला चालतं ते सेवन करायचं. पैशाला स्पर्श करायचा नाही, पोत्यावरती झोपायचं, पोतच पांघरायचं. ही या गादीची परंपरा आहे. मातृशक्तीचा आदर ठेवून मातृशक्तीला दुरून दर्शन देणं. आणि रात्री कितीही वाजो, पहाटेच्या ब्रह्म मुहूर्तावरती उठून नित्यनेम करायचा. इथं जरी तुम्ही अनेक ठिकाणी राहत असाल, पण 5 वाजता आमचं मंदिरात माईक सुरू होतो, मंत्र पठण सुरू होतं. ही परंपरा आहे. ही खूप तपस्वी परंपरा आहे. खऱ्या अर्थानं आम्ही इथं अतिथी नाहीये, अतिथी तुम्ही आहेत. आता तुम्हालाही अतिथी म्हणणार नाही, तुम्ही आणि आम्ही एकच आहोत. मी अत्यंत आनंदानं एवढं सांगल, हा आश्रम आपला आहे. आपलं समजून इथं राहा आणि आपलं समजून भविष्यात सुद्धा आपण येत जा. आता तर गुरुजींचे नापले, तुम्ही पाठक गुरुजींचं नाव जरी सांगितलं तरी आता तुमच्या व्यवस्था होत जातील, एवढं मात्र नक्कीच सांगतो. आणि आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देत असताना मी सर्व आदरणीय गुरुजी, पाठक गुरुजी आणि सर्व त्यांची सहकारी टीम, आदरणीय हर्षदाताई पाठक असतील, हिंदूराव पवार असतील, त्याचबरोबर नागनाथ इमानदार
अगदी इमानदार माणूस आहे, आडनाव इमानदार आहे, तुम्हाला इमानदार माणूस भेटलेला आहे. अनेक वेळेस ते इथं व्यवस्थेकरता आले. आदरणीय सचिनजी नाईक आणि सगळे सहकारी टीम, मी या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. गुरुजी कथेतनं योगदानाचं आव्हान करत नाही, पण मी आपल्या सगळ्यांना सांगतो, गुरुजी गोशाळा चालवताय आणि गोमातेची सेवा करून आपण सगळ्यांनी या संस्थांना सहयोग करावा, एवढंच आव्हान या निमित्तानं इथं करतो. कितीही कमावलं तर बरोबर काहीच येणार नाही, शेवटी स्मशानभूमीतच नेणार आहे. किती चांगला बंगला बांधला तरी स्मशानभूमीतच आपला शेवट आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून धनाचा उपयोग सत्कार्याकरता आपण करा. म्हणून या कथेकरता ज्यांनी ज्यांनी सहयोग केला त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय पाठक गुरुजींचं पुन्हा मनापासून अभिनंदन करतो आणि गुरुजी एक निमंत्रण देतो आपल्या सगळ्यांना. 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर आम्ही पूज्य जगद्गुरू जनार्दन स्वामींची 36वी पुण्यतिथी इथे वेरूळमध्ये साजरी करतोय. आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आम्ही 751 कुंडात्मक यज्ञ करतोय, ज्याचं यज्ञ मंडपाचं काम इथं सुरू झालेलं आहे. राजस्थानचे कारागीर पूर्ण गवताचा मंडप बनवताय. त्यानंतर इथं जसं तुम्ही 9 दिवस कथेला आले, तसं इथं 7 दिवस मेडिटेशन अनुष्ठान आहे. हजारो लोक, महिला सुद्धा 7 दिवस मौन धरून या ठिकाणी गुरुमंत्राचा जप करणार आहे. त्या कार्यक्रमामध्ये आपण नक्कीच एक दिवस आपली उपस्थिती प्रार्थनीय आणि सगळ्या भक्तांना आपला सत्संग व्हावा हे निमंत्रण आपल्या सगळ्यांनाच आहे. बाकी येतील का नाही माहीत नाही, पण तुम्ही आले म्हणजे सगळे आला असं आम्ही समजू. म्हणून आग्रहपूर्वक आपल्याला निमंत्रण देतो. आणि कार्यक्रमाचा उद्देश असा आहे, आम्ही या कार्यक्रमात 1,11,00,000 आहुत्यांचं हवन करतोय आणि 111 कोटी नामजप करतोय. आणि हे संपूर्ण पुण्य एका विशेष कार्याला आम्ही अर्पण करणार आहे. भारत हिंदू राष्ट्र आहे, ते आहेच बरोबर, ते होतं आणि ते राहणार आहेत. पण भारत हिंदू राष्ट्र अधिकृत घोषित व्हावं या कार्याकरता आम्ही ते पुण्य अर्पण करणार आहे. आणि दुसरा उद्देश आहे, 12 ज्योतिर्लिंग आहे भारतामध्ये, पण भगवान शिवाचं मूळ स्थान कैलास मानस सरोवर, जे आजही पण चायनाच्या ताब्यात आहे, तसं तो भारताचा भाग आहे. या कार्यक्रमाचं पुण्य आम्ही 2 गोष्टीला अर्पण करतो, की हिंदू राष्ट्र घोषित व्हावं आणि दुसरं कैलास मानस सरोवर भारताचा भाग, भारतामध्ये समाविष्ट व्हावा. या 2 उद्देशानं आम्ही कार्यक्रम करतोय. आपल्या सगळ्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण देतो. पुन्हा एकदा आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या व्यवस्थेमध्ये आमच्या नियोजन टीमचे जर काही कमतरता राहिली असेल तर त्याबद्दल दिलगिरी पण व्यक्त करतो. हे तुमचं आहे असं समजून भविष्यात आपण ही विनंती करतो. पूज्य स्वामीजींचं स्वागत पूजन आपल्या सर्व आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होईल. माझी विनंती आहे, आदरणीय गुरुजी किंवा सहकारी मंडळी पूज्य स्वामीजींचं स्वागत पूजन या ठिकाणी करतील. आत्ता जो प्रयागला जो कुंभ झाला, त्या कुंभामध्ये श्री शंभू पंचदशनाम जुना आखाडा आणि संपूर्ण 13 आखाड्यांनी पूज्य स्वामीजींना जगद्गुरु पदावरती विराजमान केलं. आणि म्हणून ही संन्यासी परंपरेचे जगद्गुरू आज इथं उपस्थित आहेत. आदरणीय गुरुजी आपल्या हस्ते पूज्य जगद्गुरूंचं स्वागत पूजन इथं या ठिकाणी करतील. त्यानंतर पूज्य स्वामीजी आशीर्वाद देतील. स्वामीजींचं तसं 9 वर्ष मौनच होतं. करा स्वामीजींचं स्वागत करा, पूजन करा, स्वामीजींचंच करा. बाबाजी, आदरणीय पूज्य बाबाजींचं स्वागत पूजन आदरणीय गुरुजींच्या हस्ते इथं संपन्न होतंय. खूप खूप आणि विशेषतः गोमाता देऊन आज ते विशेष गौरव करताय. आनंद आहेत का गोमातेची प्रतिकृती, आणि फक्त गोमाता नाही, गाय आणि वासरू दोन्ही पण आहे, ही विशेषता आहे. बाकी सर्वच देवी देवता व अभिनंदन आपण करू. आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देऊ. आणि विशेष अभिनंदन पूज्य जनार्दन स्वामीजींनी 5 परंपरा सुरू केल्या. जशी सृष्टी पंचमहाभूतांवर अवलंबून आहे तसं त्यांनी 5 परंपरा दिल्या. त्यामध्ये पहिली परंपरा या मठाची श्रमदान, दुसरी परंपरा आहे अनुष्ठान, तिसरी परंपरा आहेत गुरुकुल
आज आपण 7 ठिकाणी गुरुकुल चालवतो. 4थी परंपरा आहे गो सेवा आणि 5वी परंपरा आहेत कृषी व ऋषी ब्राह्मण सेवा. अशा 5 परंपरांच्या माध्यमातनं या मठाचं कार्य चालतं. मी खूप खूप आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पूज्य गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करतो ते आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देतील. सोबतच आमच्या आदरणीय वेरूळ निवासी आमच्या अक्काताई सुद्धा इथं रोज कथेला येत आहे. मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करेल. त्यांचाही इथं छोटासा मठ आणि सेवा कार्य त्याही पण करतात. त्यांचंही अभिनंदन. आपल्या सगळ्या आयोजन टीमला आणि सगळ्या कलाकारांना, जरी आम्ही कथेत रोज नसलो पण लाईव्ह करणाऱ्या टीमला धन्यवाद देईल. आम्ही आहे तिथून कथा बघतोय, काय चाललंय काही नाही सगळं लक्ष, म्हणून सर्व लाईव्हच्या टीमचाही धन्यवाद. आयोजन नियोजक सगळ्यांना धन्यवाद आणि पूज्य स्वामीजींच्या चरणी प्रार्थना, पूज्य गुरुदेव या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देतील. तुमच्या सगळ्यांचं कार्य बघून स्वामीजी बोलताय. नाही तर स्वामीजींनी पूर्वी अखंड 9 वर्ष मौन धारण केलं, तर 9 वर्ष ते बोललेच नाही. 9 वर्ष मौन होतं. आज मात्र ते इथं आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देतील. थोडक्यात त्यानंतर आपल्या नियोजनानुसार आरतीकडे जाऊ. धन्यवाद. बघू जाताना. हॅलो हॅलो. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दनं हंसनारायणं चैवमेकम्. अष्टकं नाम शुभं केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवं. श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकं. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरंजनं गुरुवाक्य सदा सत्यं सत्यम् एकं परं पदम्. अन्यथा शरणं नास्ति तमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वरम्. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो जनेश्वरः गुरुः साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. निष्काम कर्मयोगी शिवयोगी ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी अर्थात मोहनगिरी महाराज ज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन आणि पवित्र झालेली आहे. तसं जनार्दन स्वामी सांगायचे की काशीपेक्षा गोबर पुण्य ह्या भूमीचं अधिक आहेत.
जसं दूध गोड आहेत, मग जर साखर टाकलं ते आणखी गोड लागतं, केशर तर आणखी गोड लागतं, असं त्यात काजू बदाम वगैरे आहे तर आणखी त्याप्रमाणे बघा हा योग या रामकथेच्या निमित्ताने या भूमीला प्राप्त झालेला आहे. म्हणून ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी एक महान थोर विभूती, ज्यांनी अनुष्ठान ही परंपरा या समाजासाठी सुरू केली. जनसामान्यांना अनुष्ठान करायचा अधिकार नव्हता, मात्र जनार्दन स्वामींनी अधिकार या जनसामान्यांना दिला. म्हणून आपल्या अनेक माता भगिनी, जसं अंजनी माताने अनुष्ठान केलं, तपश्चर्या केली, तसं आज अनेक माता भगिनी की 8 दिवस बघा मौन फलाहार व्रत पालन करून त्यांनी अनुष्ठान करतात, भक्तही अनुष्ठान करतात. म्हणून अशा एक थोर विभूती संत ज्यांनी 5 परंपरा या समाजाला दिल्या. पहिली परंपरा आहे श्रमदान, दुसरी परंपरा आहे अनुष्ठान, तिसरी परंपरा आहे गुरुकुल, चौथी परंपरा आहे गोशाळा आणि 5वी परंपरा आहे ऋषी आणि कृषी सेवा. ज्यांच्या परंपरा बहुजन हिताय बहुजन सुखाय यासाठी आहेत, या देशासाठी आहेत. अशा ओम जगद्गुरूंच्या पवित्र चरणी साष्टांग दंडवत करूया. त्याचप्रमाणे 12 ज्योतिर्लिंग घर्षणेश्वर संपूर्ण भारताची आपण यात्रा केली, मग शेवटी जर दर्शन जर घेतले नाही तर ती यात्रेचं फळ मिळत नाही किंवा सिद्धीच जाते, सिद्धी जात नाही. असं ज्या पूर्ण घर्षणेश्वराचं महत्त्व आहेत, अशा घर्षणेश्वराचे चरणी वंदन करूया. या ठिकाणी लक्षविनायक आहेत, गिरिजामाता आहेत, कैलासपती महादेव आहेत. आताच त्यांचं वर्णन केलं की आधी कळस मग पाया, असं मंदिर या ठिकाणी कैलासपती महादेवाचं आहेत. अशा कैलासपती महादेवाच्या चरणी वंदन करूया. तसंच भद्र हनुमान आहे शेजारी आहेत, त्यांचे चरणी वंदन करूया. या भूमीला वंदन करूया. आणि जसे चैतना गोशाळा संस्था की ट्रस्ट जे काही गोशाळा बघा चालवते की ज्या गायीमध्ये आपले धर्मशास्त्र म्हणतं 30 कोटी देवांचं अधिष्ठान आहेत. मात्र कोणत्या गायीच्या ठिकाणी स्वदेशी संकरित गायीच्या ठिकाणी नाही. लक्षात घ्या, संकरित गाय म्हणजे दूध देण्याचं मशीन आहे, ते तयार केलेलं. ज्या संकरितच्या गायीच्या दुधामुळे अनेक नुकसान बघा आपले भारतीय करून घेतात लक्षात घ्या. आणि म्हणून आमचे गुरुदेव जसं आपणही सर्वजण स्वदेशी गायीचं पालन करतात, सेवा करतात, तसंही जनस्वामी आम्हालाही बघा नियम दिलेला आहे की आश्रमामध्ये संकरित गाय ठेवायची नाही. ठेवायची कोणती ठेवायची? स्वदेशी का भारतीय वंशाची. अशा स्वदेशीमध्ये चरणी वंदन. आणि या वीरभूमीमध्ये ज्यांचं नाव रवींद्र पाठक बघा, काय रवी म्हणजे सूर्य, रवींद्र नुसते रवी नाही तर रवींद्र, की सर्व देवांचा राजा इंद्र म्हणलं जातं की नाही. आणि सूर्याचं महत्त्व काही सांगायची आवश्यकताच नाही. असं रवींद्र नामक असलेले पाठक बघा, ते नुसते पाठच करीत नाही, पाठच करीत नाहीत, की ज्यांनी अनेक पाहिजे शास्त्र धर्म यांचा अभ्यास केलेला आहे. आणि आपल्याला या सर्वांना ज्ञानदान जे मनुष्य जीवनाचे आवश्यक आहे बघा, असं ज्ञानदान या रामकथेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ते देत आहेत. असे रवींद्र पाठकजी गुरुजी. त्याचप्रमाणे आमचे आता ज्यांनी आपल्या सर्वांना जनार्दन स्वामींच्या कार्याबद्दल माहिती दिली आणि आपल्याही विषयी ज्यांनी सुंदर असं वर्णन केलं असे आमचे ब्रह्मचारी स्वामी विवेकानंद महाराज. तसेच उपस्थित असलेल्या आमच्या अक्काताई बघा, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व गायक वादक, त्याप्रमाणे उपस्थित असलेले सर्व माता भगिनी आणि सर्व भूमिपुत्र भाग्यवान सज्जन. आपण या ठिकाणी म्हणतात जिंदगी जब तक रहेगी तब तक फुर्सतों की काम से, लेकिन कुछ समय ऐसा निकालो प्यार करो श्री राम से. आणि मग आपण सर्वजण आपले प्रपंचातील सर्व काम सोडून आमच्या पाठ्यगुरूंच्या कथेसाठी उपस्थित राहून एक प्रेम, एक श्रद्धा भाव यांनी प्रकट करीतात. म्हणून सर्व श्रवणार्थी बघा भक्तांचं जर टाळीवाजून आम्ही धन्यवाद आपल्या सर्वांना. थोडक्यात बाबा आपल्याला या ठिकाणी एक आपण भारतीय आहोत. काय आपण भारतीय आहोत, आपल्या देशात स्वाभिमान असला पाहिजेत.
या संदर्भात थोडासा मुद्दा बाबा आपल्याकडे घेणार आहेत. कारण आपण प्रतिज्ञा केली आहे या देशामध्ये जन्म आल्यानंतर शाळेतच काय प्रतिज्ञा केली? भारत माझा देश आहे, सारी भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे मग देशाबद्दल, धर्माबद्दल आणि देवाबद्दल किती प्रेम, आस्था आणि स्वाभिमान असला पाहिजे लक्षात. त्याला तेव्हा धर्माबद्दल किती स्वाभिमान असला पाहिजेत. तर आपण आताच बघितलं असेल की छावा चित्रपट बघितला असेल नाही, ज्यांनी छावा चित्र बघितलं असेल त्यांच्या लक्षात येईल की धर्माबद्दल किती प्रेम बघा, स्वाभिमान असला पाहिजे लक्षात. आणि म्हणून अशा धर्मसंस्कृती जी आपली भारतीय संस्कृती आहे त्याबद्दल बघा प्रेम असणं किती आवश्यक आहे. कारण आजकाल आपण पाहतो किती अत्यंत बघा खंताची बाब आहे लक्षात घ्या की आपल्या भारतीयांच्या घरामध्ये परकीय लोकांची काही गोष्टी बघा, विकृती, आम्ही त्याला संस्कृती त्याला विकृती म्हणतो, विकृती गोष्टी बघा. अनेकांच्या घरामध्ये प्रवेश कोणी केला? दुसऱ्या देशाच्या विकृतीने केला. विकृतीने कसा केला बघा, या मुद्द्यावर थोडक्यात आपण लक्षात घ्यायचे. आजकाल बघा जिकडे तिकडे इंग्लिश मिडियमचं काय पेव फुटलं बघा. इंग्लिश मिडियम एक प्रतिष्ठेचा विषय झाला बघा इंग्लिश मिडियम म्हणजे. आणि त्या इंग्लिश मिडियममध्येच्या माध्यमातून जे काही मुलांना शिकवलं जातं किंवा त्या ठिकाणी जी मुलं काही आपल्या आईबापांना संबोधन करतात त्याबद्दल बघा आपल्याला विषय घ्यायचा आहे की आजकालचे मुलं आपल्या आईवडिलांना काय म्हणून राहिले? मम्मी आणि पप्पा. काय म्हणून राहिले? बरोबर नाही? मम्मी आणि पप्पा हे दोन शब्द सर्रास जिकडे तिकडे आपल्याला ऐकायला मिळतील लक्षात. आता बाबांचा मुद्दा यामध्ये असा आहे बघा, सर्वांना लक्षात घ्या. आपण ते सुज्ञात, आपण त्यातले जाणकार आहात म्हणून सांगायचं. आता मम्मी हा इंग्लिश शब्द आहे. कसा आहे? इंग्लिश शब्द बघा. जर इंग्लिश हा जर शब्द मम्मी आहेत म्हणून त्याचा मराठीतला अर्थ आपल्याला माहीत पाहिजे की नाही? बरोबर की नाही? काय हा मम्मी शब्द कोणत्या भाषेतला आहेत? कोणत्या भाषेतला आहेत? इंग्रजी की नाही? म्हणजे इंग्रजी भाषेत जर हा शब्द आहे त्याचा मराठीतला आपला अर्थ माहिती पाहिजे असला पाहिजे की नाही? तर त्याचा उपयोग आहेत. नुसतं अर्थ माहिती नाही मग लोक म्हणायला लागले, आपणही म्हणायला लागलो. अशी अवस्था आपल्या भारतीयांची बघा झाली लक्षात घ्या. आणि म्हणून अत्यंत ही खंताची दुःखाची बघा बाब आहे की जे काही आजकालचे मुलं आईला काय म्हणतायत? मम्मी. मम्मी म्हणजे काय? MUMY. त्याचं स्पेलिंग काय आहे बघा? स्पेलिंग काय आहे? MUMY स्पेलिंग आहे. आणि त्याचा मराठीत अर्थ काय होतो? मेलेलं मुर्द आहे की, डेड बॉडी आहे की थोडक्यात. सांगा किती खंताची दुःखाची बाब आहेत. ज्या मातेने जन्म दिला त्या मातेला ज्या मुलाला जन्म दिला त्याच मातेला त्या मुलांनी काय म्हणावं? काय म्हणावं? याच्यासारखं दुःख बघा बाबांना जर कोण वाटलं लक्षात. म्हणजे किती अज्ञानी, काय किती अज्ञानी आपला समाज आहे की मम्मी शब्द वापरून बेइज्जत त्या मुलाने आपल्या आईची करावी. हा कुठला बघा, कुठला धर्म, कुठली संस्कृती लक्षात घ्या. म्हणून पहिली विनंती सर्वांना आपल्याला, इंग्रजी जरूर शिका, जरूर शब्द वापरा, मात्र कोणते शब्द वापरा? ज्यांचा अर्थ आपल्याला माहिती आहे. काय ज्या शब्दाचा आपला अर्थ माहिती आहे ना तर ते शब्द आपल्याला हरकत नाही. मात्र अर्थ माहीत नसताना ते वापरायचे, बेइज्जत करून घ्यायची, ही अचानक खंताची दुःखाची बाब आहे लक्षात. त्याचं हे एकमेव उदाहरण आहे. कोणतं? मम्मी शब्द बघा. आणि म्हणून सर्व माता भगिनींना विनंती आहे, कोणाच्या घरामध्ये हा शब्द प्रयोग होता कामा नाही. जर होत असेल तर काय नाही होईल, ही दुःख दुःख आणि खंताची बाबांना वाटेल की तुमचेच मुलं तुमची बेइज्जत करतायत. ही अत्यंत बघा ही बाब अत्यंत दुःखदायक वेदनादायक लक्षात. मग लक्षात आलं ना महिलांनी कोणता शब्द वापरायचा नाही? तुमच्या मुलांना कोणता शब्द वापरायचा नाही? हां बोला ना मोठ्याने. हां मम्मी शब्द मुलांनी आपल्या आईला वापरायचा. कोणता शब्द वापरायचा मग? आई, ताई, बाई, अख्खा. किती सुंदर शब्द केली. जे भूषण आईचं वैभव, आईचं महत्त्व, महिमा बघा त्यांनी प्रकट करतात की. हा झाला पहिला मुद्दा लक्षात घ्या. दुसरा मुद्दा, जे वडिलांना आजकाल जो शब्दप्रयोग केला जातो तो कोणता केला जातो? पप्पा. आता त्याचा मराठीचा अर्थ काय होतो? मराठीचा अर्थ काय होतो? पाळलेला कुत्रा बरं. काय मराठी या शब्दाचा अर्थ काय मग सांगा?
त्या मुलाने आपल्या जन्म देणाऱ्या बापाला काय म्हणावं? त्याच्या आपल्याला सांगा, वेदनादायक, दुःखदायक सांगा, कोणती बाबा असते? म्हणून बाबांचं म्हणता काय, आपली भारतीय संस्कृती हो, आपली सखी आई ना, आपली सखी आई. सखी आई काय सांगते आपल्याला? आई वडिलांना काय म्हणा, आप्पा, अण्णा, दादा, भाऊ, दादा, नाना, ताता, किती सुंदर शब्द आहे की. हे शब्दाचा प्रयोग सोडून आजकाल सर्रास कोणते शब्द सुरू केले समाजामध्ये, घराघरामध्ये? हे अत्यंत वेदनादायक, दुःखदायक अशा घटना. म्हणून आपल्याला विनंती आहे, बाबांची हात जोडून विनंती आहे, काय करा, जसं महात्मा गांधींनी काय केलं, इंग्रजांना चले जाओ, काय केलं, कोणती चळवळ सुरू केली इंग्रजांना? महात्मा गांधींनी चले जाओ. तसं बघा आपण सर्वांनी सुद्धा कोणती चळवळ सुरू करायची? मम्मी पप्पा चले जाओ. बरोबर पाटो गुरुजी? बरोबर, लक्षात घ्या. तर खऱ्या अर्थाने आपण कोणा भारतीयावर लक्षात घ्या की भारताचा आपला अधिकार लक्षात घ्या की आपण आपल्यावर प्रेम करतो का असं म्हणता येईल. नाहीतर बाळायचं भारतात आणि शब्दप्रयोग करायचे दुसऱ्या देशाचे. ही याला काय म्हणतात? देशद्रोही. काय म्हणतात? देशद्रोहीची भूमिका ही आपल्यामध्ये असता कामा लागते. असे अनेक बघा मुद्दे आहेत. आपण होतो सीताराम भारताची परीक्षा केली जात असते. म्हणून पुन्हा विनंती आपल्या सर्वांना कोणती विनंती आहेत की आपल्या घरामध्ये शब्दप्रयोग कोणते आपल्या भारतीय संस्कृती शब्द वापरा आणि आपल्या आईमाचा सन्मान करा. कारण आपली भारतीय संस्कृतीमध्ये मातृदेव भव, पितृदेव भव. मुलांसाठी आपले आईवडील देव आहेत. देव असताना त्यांना अशा प्रमाणे काय करायचं, बेइज्जत करायची, हे अत्यंत वेदनादायक आहे असं. आणि म्हणून दुसरा कमला आता नाथ महाराज आपल्याला माहिती आहे. नाथ महाराज आपल्याला माहिती असते. नाथा बघा, ज्या नाथांनी भागवत लिहिलं आहेत. तसं तर रामकथा, रामायण कोणी लिहिलं? वाल्मिकी ऋषीला. आणि बघा रामायण ऐकायला रामायण बघा वाल्मिकी ऋषी रामायण कोणी ऐकलं माहिती आहे का? स्वतः भगवान शंकर आणि पार्वतीने कोणी ऐकलेले आहेत. म्हणून तुम्ही सर्वजण सुद्धा कोणा बाबांना असं वाटतं बघा, शंकर पार्वती समान तुम्ही रामायण ऐकलं सोबत जाऊन टाळी वाजून बघा, या शंकर पार्वतीचा आपण अभिनंदन करशाल. भगवान किती खुश आहे ते रामायण ऐकवा. रामायण ऐकू किती आनंद बघा भगवान शंकर झाला होता. लक्षात द्या. वर्णन भागवतामध्ये नाथ महाराजांनी काय वर्णन केलेलं आहे असं. आणि नाथ महाराजांनी ब्राह्मणांचा अत्यंत गौरव केला. लक्षात द्या. काय म्हटले ब्राह्मणांना? या पृथ्वीवरचे भूदेव. काय म्हटले पाठक गुरुजी? चालते बोलते देव आपण, म्हणून आपल्या पुन्हा पुन्हा वंदन. लक्षात घ्या. आणि म्हणून आपण कोणाच्या मुखातून काही कथा ऐकतात? देवाच्या मुखातून. कोणाच्या मुखातून? रवींद्र पाठक कोण आहे? देव. नाथांनी सांगितलं, लक्ष नाथ महाराजांनी वर्णन केलं. आणि देवाच्या मुखातून रामकथा ऐकला आपला सौभाग्य योग प्राप्त या वेरूळनगरीमध्ये झाला. हे अवभाग्य बघा आपल्या सर्वांच्या नशीब आहेत. मात्र आमची खंत, आम्ही दररोज उपस्थित राहू शकत नाही. हे आमचं आम्ही खंत व्यक्त करू शकतो. कारण गुरु महाराजांनी आम्हाला काही कामं दिले, आदेश दिलेत, त्याप्रमाणे आम्हाला काम करावं लागतं असं. म्हणून आपण आता भाग्यशाली आहात. ही 12वी कथा नाही, 12वी एक समापनाची ही 12वी कथा या ठिकाणी संपूर्ण असताना अतिशय आनंद बघा या ठिकाणी बाबांना वाटला. सुंदर असं नियोजन या चेतना चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टने हे आयोजन केलं. आणि सुंदर पाठक गुरुजींनी सुद्धा बघा यांनी आता प्रयागराजाचं महत्त्व त्यांनी वर्णन केलं की नाही. म्हणजे प्रयाग की सुंदर बघा विवेचन आम्ही ऐकत होतो की नाही. पाठक गुरुजी काय सांगू. आणि म्हणून बघा नाथमार भागवत म्हणतात कथा कशी ऐकावी, कथा कशी ऐकावी. नाथ महाराज म्हणतात जसं एखाद्या आईचं मूल हरावं, काय एखाद्या आईचं मुलगा हरवावं आणि हरवल्यानंतर एखाद्या व्यक्तीने त्या हरवलेल्या मुलाची बातमी आईला सांगायला यावं. त्या हरवलेल्या मुलाची बातमी ती आई कशी ऐकते लक्षात घ्या. किंबहुना त्या आईपेक्षा बघा असं बघा कथा श्रवण केली बघा. एवढेच नाही बघा नाथ पण अंगीपुणे वर्णन करतात कथा कशी ऐकावी. परीक्षित राजाने
भागवत कथा ऐकण्यासाठी सर्वगाचे कान केले. काय केले होते बघा, सर्वगाचे का लक्षात द्या. आणि म्हणून आपल्याला संधी बघा, पाठकगुरूंच्या मुखातून रामकथा ऐकण्याची संधी, योग असा म्हणतात ना, भाग्य से पहिले समय से पहिले और भाग्य से अधिक किसी को मिळता नाही की. म्हणून हा योग आपल्या सर्वांना प्राप्त झाला. आपण सदापूर्वक या कथेला हजेर राहून या ठिकाणी हा लाभ घेत जातात. म्हणून सर्व श्रवण करणाऱ्या या सर्व भक्तांचं, माता भगिनीचं जोरदार टाळ्या विना धन्यवाद या लक्षात. आणि शेवटचा मुद्दा घेऊ का, रामकथा. प्रभू रामचंद्र जीवन हे आचरणीय. एक पत्नी सांगा, एक पत्नी, एक वचनी, एक वर्षाने. काय बघा, सुंदर जीवन, सुंदर एक आदर्श ग्रस्ताश्रम कसा असावा की नाही, सुंदर उदाहरण बघा, एक प्रेझेंटेशन प्रभू रामचंद्राचं आहे. आणि म्हणून ते आपल्या सर्वांना काय गरजेचं म्हणून रामकथा ग्रस्ती व्यक्ती जरूर बघा, ग्रस्ती व्यक्ती जरूर ऐकली पाहिजे. जो रामकथा ऐके ना त्याचा संसार कसा होईल, अवघाची संसार आणि आनंदी भरीनं. म्हणून बघा, निश्चित आपला संसार कसा झाल्याशिवाय राहणार नाही, आनंदाचा झाल्याशिवाय राहणार नाही. मग आता त्यासाठी तुम्हाला काय ऐकावं लागेल. आता इथंच ना काय ऐकावं का, आताच बाबांनी ऐकलं, तुम्हाला ऐकायला कुठं जायचं पुन्हा, आता पशुपती काठमांडू पशुपतीनाथ, तिथं कोणती नदी, ती बागमती नदी लक्षात. अशा त्या नदीच्या किनाऱ्यावर आपल्या या कथेचं नियोजन, पुढच्या कथेचं नियोजन, 13व्या कथेचं नियोजन त्या ठिकाणी झालेलं आहेत. आणि म्हणून आपल्याला सर्वांना धन्यवाद कमीच पडेल. म्हणून म्हणतात, धन्य माये व्याली सुकृताचे फळ, किंवा कुळी कन्या पुत्र, असा महिमा या ठिकाणी पाटक गुरुजींचा असला तर कमीच पडेल. अशा रीतीने आपण बघा, आता जरा बाबांना आनंद वाटला का, भजनी म्हणलं पाहून आनंद वाटला का, जर आपण भजन म्हणून भजन वरात करा, सर भजन म्हणा. हा, प्रेम मुदित मन से कहो राम राम राम, राम 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 सीता राम राम राम. शाबास, ताली वाजव. राम 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 सीता राम राम राम. हा, प्रेम बुद्धि मन से कहो राम राम राम, राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता राम राम राम, राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता राम राम राम, राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता राम राम राम, राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता राम राम राम, राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता ताली बजाओ. राम राम, राम 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 सीता राम राम राम. हा, राम राम मन से सीता कहो राम राम राम, राम 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 सीता राम राम हो. राम. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे, रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः. ओम पूर्णमतां पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सर्वे तु सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखं पुण्यात्. हरि ओम. शांती शांती शांती. खूप खूप धन्यवाद गुरुजी. आम्ही आपल्या मौनामध्ये खरं तर एक अडथळा म्हणून आलो, पण तरी आपण मोठे दया सिंधू भावनेने इथं आला. आणि मला असं वाटतं की आता घरातून ज्या 2 गोष्टी हाकलायला सांगितल्यात, व्यक्ती नाही बरं का, नावांना, हां, नाहीतर अर्थ चुकीचा ना घ्यायचा, तर त्या 2 नावांना आपण नक्की त्यागूत. आपला देश, आपला धर्म, आपली संस्कृती याचा आपण अभिमान आपल्या उराशी बाळगून नित्य रामकथेच्या या पावन गंगेमध्ये विचरण करत राहूत, ही आपण गुरुजींना नक्की आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आपली ही संकल्प त्यांच्या चरणी अर्पण करतो. जनार्दन स्वामी ट्रस्ट ज्यांच्याकडून आपल्याला हे एवढं सुंदर
सभागृह उपलब्ध झालं आणि एवढ्या सुंदर सोयी उपलब्ध झाल्या. मला वाटतं की असं महाराष्ट्रामध्ये एवढं भव्य दिव्य हे असं आपल्याला सभागृह मिळणं देखील दुरापास्त आहे. हा खऱ्या अर्थाने स्वामींचा आपल्यावरती झालेला अनुग्रह आहे. सर्व पदाधिकारी आणि मुख्य स्वामींचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपण दिलेल्या वेळाबद्दल आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. बरोबर आलेल्या महाराजांना देखील मी उत्तराधिकारी महाराजांना आपला असंच आमच्यावरती प्रेम राहो. आणि रामेश्वरजी गंडे पाटील जर असतील त्यांनी जय संत श्रेष्ठ श्री जनार्दन स्वामी भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ भारत माता की